सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। उद्धव भाऊ माझा पाठीराखा कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। दुधावलांडेश्वर येथे 19 ऑगस्ट रोजी उद्धव भाऊ माझा पाठीराखा या डॉक्टर गोपाल बछिरे यांच्या संकल्पनेतून उद्धव साहेबांच्या प्रतिकृतीस राखी बांधून रक्षाबंधन कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। दुधावलांडेश्वर येथील शिव मंदिरात अभिषेक करून उद्धव भाऊ माझा पाठीराखा या संकल्पनेस सुरुवात करण्यात आली। ही संकल्पना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे हा माझा भाऊ पाठीराखा आहे व त्यांना प्रत्यक्षात राखी बांधू शकत नाही, परंतु त्यांच्या प्रतिकृतीस राखी बांधून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बछिरे यांच्या माध्यमातून साड्यांचे वाटप दुधावंडालेश्वर व बर्रई या 2 ठिकाणी करण्यात आले। सुरुवातीला तपत्या उन्हात व नंतर भर पावसात हजारो महिलांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिकृतीस व डॉक्टर बछिरे यांना राख्या बांधून आपलं रक्षाबंधन हा कार्यक्रम पार पडला। महिलांनी उद्धव साहेबांना जनमनातील मुख्यमंत्री उद्धव साहेब, आपल्या शासन काळात महिला सुरक्षित अनुभवत होत्या, शेतकरी आर्थिक दृष्ट्या सबळ होता, शेतमालाला भाव होता, शेतकऱ्यांवरील कर्ज माफ केले, त्यामुळे आपले राज्य पुन्हा येऊ, आपल्या हातातून समाज व देश सेवा घडो, हीच रक्षाबंधन निमित्त बहिणींचा आशीर्वाद व शुभेच्छा या आशयाचा संदेश लिहून ग्रीटिंगच्या माध्यमाने जमा करण्यात आले व सदरील ग्रीटिंग व प्रतिकृतीस बांधलेल्या राख्या या मातोश्रीवर उद्धव साहेबांना डॉक्टर गोपाल बछिरे यांच्या माध्यमातून पाठवण्यात येणार आहे। मेहकर विधानसभा क्षेत्रातील किमान 50 गावातील 25,000 महिलांनी उद्धव साहेबांना राखी बांधाव्या व त्यांचा संदेश ग्रीटिंगच्या माध्यमातून उद्धव साहेबांना पाठवावा असा मानस डॉक्टर बछिरे यांचा आहे। हा रक्षाबंधनचा कार्यक्रम सतत पोळ्या सणापर्यंत मेहकर विधानसभा क्षेत्रातील वेगवेगळ्या ठिकाणी चालणार आहे। या प्रसंगी शिवसेनेचे शहर प्रमुख गजानन जाधव, नगरसेविका सिंधुताई जाधव, किसान सेवेचे जिल्हा उपप्रमुख नारायण बळी, शहर उपप्रमुख लुकमान कुरेशी, युवा शहर प्रमुख श्रीकांत मादनकर, ज्येष्ठ शिवसैनिक सुदन अंभोरे, महिला तालुका संघटिका पार्वतीताई सुटे, शहर संघटिका शालिनीताई मोरे, सौ रंजना बछिरे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख वशीम, सुलतानपूर।